27 नोव्हेंबर 1973 रोजी सकाळी मुंबईतील वरळी येथे राहणाऱ्या अरुणा शानबाग या परिचारिका रुग्णालयात जाण्यासाठी उठल्या तेव्हा त्यांना सौम्य ताप आला होता। त्यांची भाची मंगला नाईक यांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले। वास्तविक 25 वर्षांच्या अरुणाला दातदुखीचा त्रास होता। तिची भाची रजा घे असे म्हणाली, पण अरुणाने ते मान्य केले नाही। ती हॉस्पिटलमध्ये गेली, जिथून त्यांची आयुष्याची वेदनादायक कहाणी सुरू होते। तेथे रात्री वॉर्ड बॉयने अरुणावर बलात्कार केला। पकडले जाईल या भीतीने त्याने अरुणाला कुत्र्याच्या साखळीने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला। तिला मृत समजून तेथून पळ काढला। अरुणा मेली नसली तरी 42 वर्ष ती प्रेत म्हणून जिवंत राहिली। 50 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे अरुणा यांच्यावर रुग्णालयात क्रूरपणे वागणूक देण्यात आली होती, तसाच क्रूर प्रकार आता कोलकात्याच्या रुग्णालयात घडला होता। त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती। अरुणासोबत केरळमधील अभया या नर्सची कहाणी जाणून घेऊया, जिच्या हत्येचे गूढ अद्यापही कायम आहे। रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर अरुणा हॉस्पिटलच्या तळघरातील चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली, तेव्हा सोहनलाल तिथे आधीच उपस्थित होता। सोहनलालने अरुणा यांचा कुत्र्याच्या साखळीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अरुणाच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकला नाही, त्यामुळे तिचे शरीर निर्जीव झाले। यानंतर सोहनलालने अरुणावरही बलात्कार केला आणि ती मेली असे समजून तेथून पळ काढला। सकाळी हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणाऱ्या एका क्लीनरला अरुणा बेशुद्ध अवस्थेत आढळली। बदला घेण्यासाठी या माथेफिरूने हसत्या खेळत्या तरुणीच्या हत्येचा कट रचला होता। वास्तविक केईएम रुग्णालयाच्या श्वान संशोधन प्रयोगशाळेत काम करत असताना अरुणाला सोहनलाल नावाचा वॉर्ड बॉय कुत्र्यांसाठी आणलेले मटण चोरत असल्याची माहिती मिळाली होती। यावरून अरुणा आणि सोहनलाल यांच्यात वाद झाला। याबाबत अरुणा यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारही केली होती। याचे सोहनलालला इतके वाईट वाटले की त्याने अरुणाचा बदला घेण्याचे ठरवले। अरुणा 1966 मध्ये कर्नाटकातून मुंबईत आल्या आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करू लागल्या। पुढे त्याच हॉस्पिटलच्या डॉक्टर सोबत तिचे लग्नही ठरले। 27 नोव्हेंबर 1973च्या त्या रात्री ती परळच्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमधून घरी परतली नाही। तेव्हा मंगला आणि तिची आई शांता यांना वाटत होतं की अरुणा तिच्या कामात तासनतास व्यस्त असल्यामुळे हॉस्पिटलमधून उशिरा यायची। दुसऱ्या दिवशी शांताला फोन आला की अरुणावर हल्ला झाला आहे। सोहनलाल वाल्मिकी हा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आणि सफाई कामगार म्हणून काम करत होता आणि अरुणाच्या बलात्कारानंतर 28 नोव्हेंबर 1973 रोजी त्याला अटक करण्यात आली होती। हळूहळू अरुणाची दृष्टी आणि श्रवणशक्ती गेली आणि तिच्या मेंदूला अर्धांगवायू झाला। नंतर अरुणाला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आणि तिला पाईपद्वारे द्रव स्वरूपात अन्न देण्यात आले। या घटनेनंतर अरुणाच्या नातेवाईकांनी तिच्याशी संबंध तोडले, तिचे लग्नही मोडले। रुग्णालय व्यवस्थापनाचे म्हणणे असे की गेल्या 42 वर्षात त्यांचे कोणीही नातेवाईक त्यांना भेटायला आले नाहीत किंवा कोणीही तिची खबरबात जाणून घेतली नाही। रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनीच त्यांची काळजी घेतली। ती हॉस्पिटलसाठी मुलगी म्हणून राहिली। सगळे तिला रोज भेटायचे। अरुणा काहीही करण्यास असहाय्य असतानाही प्रत्येकाने तिच्याशी एक भावनिक बंध निर्माण केला होता। अरुणाची प्रकृती पाहून केईएम रुग्णालयाच्या माजी परिचारिका पिंकी विरानी यांनी 2001 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून तिला इच्छामरणाची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळली होती। अनेक वर्षे अरुणाची सेवा करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या इतकी वर्ष अंथरुणाला खिळून राहूनही अरुणाला एक जखम झाली नाही। तिची काळजी घेणाऱ्या रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले। अरुणाला त्या घटनेचा इतका मोठा धक्का बसला की पुरुषाच्या आवाजानेही ती घाबरू लागली। अखेर 18 मे 2015 रोजी अरुणाचा संघर्ष संपला आणि तिने निमोनियामुळे या जगाचा निरोप घेतला। अरुणा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सांगितले की कोमात असलेल्या लोकांना त्यांच्या इच्छेच्या आधारावर निष्क्रिय इच्छा मृत्यूचा अधिकार असेल। अशा लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार असेल तर त्यांना सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे।
8 मार्च 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात भारतातील निष्क्रिय इच्छामृत्यू कायदेशीर करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जारी केली. तथापि केवळ पालक, जोडीदार किंवा इतर जवळचे नातेवाईक किंवा त्यांच्या अनुपस्थितीत जवळचे मित्रच ठरवू शकतात. मुंबई पोलिसांनी 1974 मध्ये सोहनलाल विरुद्ध दरोडा, अरुणाची कमाई लुटणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला, पण बलात्काराचा गुन्हा दाखल झाला नाही. अरुणाचे लैंगिक शोषण झाल्याने पोलिसांनी त्यांच्या रेकॉर्डमध्ये दाखवले नाही. स्थानिक न्यायालयाने यूपीचे रहिवासी सोहनलाल याला त्याच्या विरुद्ध नोंदवलेल्या कलमांच्या आधारे 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षेदरम्यान सोहनलालने आधीच 1 वर्ष तुरुंगात काढले होते, त्यामुळे त्याची शिक्षा 1 वर्षाने कमी करून 6 वर्ष करण्यात आली आणि नंतर तो दिल्लीत आला आणि राहू लागला. तिथेच त्याचा मृत्यू झाला.